नमस्कार सर्वांना. आनंद किचन रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी खजूर मिल्कशेक बनवणार आहोत. मिल्कशेक हा हेल्दी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही देऊ शकता. एकदम शरीराला हेल्पफुल अशी मिल्कशेक बनवलेला आहे. तर तुम्ही हा मिल्कशेक नक्की बनवा. लहान मुलांना द्या, मोठ्या माणसांना द्या. आणि माझी मिल्कशेक ही रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जी प्रतिक्रिया असतील ते मला कळवा. चला आपण रेसिपी तयार करण्यासाठी चालू करूया. खजूर मिल्कशेकला लागणारे जे साहित्य आहे ते आपण आधी पाहूया. ही जी काळी खजूर आहे हे 10 ते 15 पीस मी घेतलेली आहे. ह्याच्यामधल्या बिया सर्व मी काढून घेतलेली आहेत. ह्याच्यामध्ये एकसुद्धा बी ठेवलेली नाही आहे. सर्व जी काढायची साल वगैरे आहे, जी पाठीमागचा भाग आहे आणि बी जी आतमधली, हे सर्व मी काढून घेतलेले आहे. हे ह्याच्यासाठी मी 10 ते 12 खजूर घेतलेली आहे. त्यानंतर मी हे 15 ते 16 पीस मखाने घेतलेले आहे. रोस्ट केलेले मखाने आहेत, रोस्ट करून घेतलेले आहेत हे मखाने. त्यानंतर हे चिमूटभर मी वेलची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायला. स्वाद वाढण्यासाठी ही वेलची पावडर घेतली आहे. ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम घेतलेले आहेत. 6 ते 7 बदाम घेतलेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करणार आहे. त्याच्यामध्ये 6 ते 7 बदाम घेतलेले आहेत आणि हे 5 ते 6 मी काजू घेतलेले आहेत. आणि हे जी मिल्कशेक बनवण्यासाठी मी अर्धा कप मिल्क घेतलेला आहे. ही सर्व मी ह्या अर्ध्या कपाच्या ह्याच्यामध्ये आधी मिक्स करून घेणार आहे. चला तर आपण खजूर हेल्दी मिल्कशेक तयार करण्यासाठी चालू करूया. सर्वात प्रथम हे अर्धा ग्लास मी दूध घेतलेलं आहे आणि हे थंड दूध आहे, गरम केलेलं आहे पण थंड झालेलं आहे दूध आहे. तर आपण हे 1 ग्लास दूध आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण ही जी 10 ते 12 आपण जी खजूर काढून घेतलेली आहे, ही खजूर ह्याच्यामध्ये दुधामध्ये आपण ॲड करून घेऊ. त्यानंतर जी आपण मखाने जी रोस्ट केलेले जे मखाने आहे, हे जे मखाने आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण जे 6 ते 7 जे बदाम घेतलेले आहे, ही बदाम मी भिजत घातले होते, अर्धा तास भिजत घातले होते. त्यानंतर ह्याच्यावरची जी ब्राऊन कलरची जी साल आहे ती साल मी सर्व काढून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने अर्धा तास बदाम भिजवत घाला आणि त्याची साल काढून घ्या आणि हे 7-8 बदाम ह्या मिल्कमध्ये ॲड करा. आणि हे काजू आहेत, 5 ते 6 मी काजू घेतलेले आहे त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी, ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. आता हे सर्व मिश्रण आपण थोडंसं हलवून घेऊया जेणेकरून मिक्स होईल. असं छानपैकी असं हलवून घ्या आणि ह्याला 15 ते 20 मिनटं असंच भिजत ठेवूया. आपण 15 ते 20 मिनटं भिजत ठेवूया. काय पाहू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटं हे भिजून झालेलं आहे. तर आपण ह्याला मिक्सीमधून बारीक करूया. ह्या भांड्यामध्ये असं टाकूया. हे सर्व व्यवस्थित टाकून घ्या. भांडं व्यवस्थित मिक्सरमध्ये लावून घ्या. हे तुम्ही पाहू शकता आतमध्ये. आता आपण हे मिक्सी 3 ते 4 वेळा आधी फिरवून घेऊया. 3 ते 4 वेळा हे फिरवून घ्या. ह्याच्यामध्ये आपण गोड साखर किंवा
गूळ वगैरे असं काही ॲड करणार नाही आहे. ह्याच्यामध्ये खजूरच गोड असते, त्यामुळे मी साखर गूळ काही ॲड करणार नाही आहे. ही हेल्दी अशी मी मिल्कशेक बनवत आहे. याला असं 3 ते 4 वेळा असं मिक्सीमधून फिरवून घ्या. चला आपण याला खोलून पाहूया. म्हणजे छान असं मिक्स झालेलं आहे, पाहून घ्या तुम्ही. छान मस्तपैकी असं बारीक झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास मिल्क ॲड करणार आहोत आपण. हे 1 ग्लास मिल्क मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आणि त्यानंतर एकदा पूर्ण मिक्स करून घ्या दूध. त्यानंतर खोलून पहा. तर ह्याच्यामध्ये वरून हे वेलची पावडर टाकत आहे मी, थोडीशी चिमूटभर वेलची पावडर ॲड करतो. वेलची पावडर ॲड करतो. अजून एकदा याला मिक्सीमधून बारीक करून घ्या. 1 वेळा फक्त बारीक करून घ्या. खोलून पाहूया आपण. पहा किती छान असं मिल्कशेक तयार आहे आपला बाउलमध्ये. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला मिल्कशेक आहे. तर त्याला आपण सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये काढूया. खजूर मिल्कशेक ही सर्वात हेल्दी अशी मिल्कशेक आहे. तुम्ही लहान मुलांपासून तो मोठ्या माणसांपर्यंत देऊ शकता. पाहू शकता किती छान पद्धतीने हे मिल्कशेक झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी साखर ॲड किंवा गूळ ॲड केलेला नाही आहे. ही 2 माणसांची मी रेसिपी केलेली आहे. 2 माणसासाठी ही भरपूर आहे. 2 ग्लास दूध घेतले, यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये. छान अशी मिल्कशेक आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम हेल्दी अशी ही मिल्कशेक आहे. हेल्दी मिल्कशेक आहे, तुम्ही पाहू शकता किती एकदम छान झालेली आहे. खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही ही देऊ शकता. एकदम छान अशी आपली मिल्कशेक तयार आहे. हे तुम्हाला वजन जर वाढवायचं असेल तर एकदम हेल्पफुल अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. आनंद किचन रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल, चांगली वाटली असेल, जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. धन्यवाद.